नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सोमवार, तर आज आहे सोमवती अमावस्या. आता प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर प्रत्येक अमावस्येचं जे महत्त्व आहे तर वेगवेगळं असतं. त्यामुळे ही जी अमावस्या आहे तर आता अधिक महिना संपणार आहे आणि मग अधिक महिना जो आहे तर तो 3 वर्षानंतर येत असतो. त्यामुळे या अमावस्येला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर आता अमावस्या म्हटलं की आपल्याला आपण आपल्या पूर्वजांची जी सेवा आहे किंवा पूर्वजांचं स्मरण आहे तर तो करण्याला अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण की आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर घरामध्ये जर वादविवाद होत असतील, घरातील इतर काही ना काही समस्या उद्भवत असतील किंवा घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील, कोणत्याही अडचणी असतील तर त्यावेळेस आपण काय करत असतो की सगळ्यात अगोदर देवांच्या सेवा करत असतो किंवा नामस्मरण हे करत असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जरी देवांच्या सेवा केल्या तरीही आपल्या घरामध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. कारण की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद चांगला असेल, आपले पूर्वज म्हणा किंवा आपलं पितर जर तृप्त असेल तर मग आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो. त्यासाठी आपण देवांच्या सेवा केल्या तरीही त्या अगोदर आपल्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्यामुळे अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करायची आहे आणि मग देवांच्या सेवा करायच्या आहेत. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता कोणतीही अमावस्या असेल तर त्या अमावस्येला अत्यंत महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अमावस्या असल्यामुळे आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो. आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला मग चांगला आशीर्वाद देत असतात. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये संतती प्राप्त न होणे म्हणजेच की घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसणे किंवा घरामध्ये वादविवाद होणे, अशा घरामध्ये सतत काही ना काही गोष्टी घडत असतात. त्यावेळेस आपल्याला आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात. आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी जर आपण श्राद्ध तर घालतच असतो, पण अमावस्येच्या दिवशी आपण दही भात जर ठेवला तर आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, भात आणि दही लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता यामध्ये काही जे उपाय आहेत तर ते उपाय मी सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होत असेल तो तुम्ही उपाय करायचा आहे. आपल्या पूर्वजांना किंवा पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी म्हणा काही उपाय करतो. तर त्यामध्ये काय करायचं आहे, आता अमावस्या म्हटलं आणि पूर्वजांची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच की ज्यावेळेस आपल्याला दही भात घ्यायचा आहे एखादा, आता जो भात आपण शिजवणार आहे तो पूर्ण भात घ्यायचा आहे. आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर मग त्यावेळेस मग तुम्ही टेरेसवरती म्हणा किंवा गॅलरीमध्ये किंवा बैठकी घर असेल तुमचं तर मग घराच्या बाहेर अंगणामध्ये आपल्याला थोडा थोडा असा दही भात ठेवायचा आहे. आणि हा जो दही भात आहे तर काय करायचं आहे, दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे. किंवा मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एखादं केळीचं पान घेऊ शकता किंवा वडाच्या झाडाचं पान तुम्ही घ्यायचं आहे किंवा पत्रावळी घेतलात तरीही चालेल किंवा प्लेट घेतलात तरीही चालेल. जे असेल तुमच्याकडे त्यामध्ये हा जो दही भात आहे तर तो ठेवायचा आहे. थोडा भात आणि दही आपल्याला काय करायचं आहे, एकत्र करून घ्यायचा आहे. भातामध्ये मीठ किंवा तेल चुकूनही टाकायचं नाही. आता हा जो भात आहे तर तो आपण अळणी भात शिजवत असतो आणि हा भात शिजवलेला जो आहे तर तो भात घरामध्ये चुकूनही कोणत्याही व्यक्तीला खाण्यासाठी द्यायचं नाही. कारण की आपण हा उपाय करण्यासाठीच वेगळा भात शिजवायचा आहे आणि पानावरती हा भात आपल्याला दही भात घेऊन त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे. आणि प्रत्येक पानावरती दही भात ठेवल्यानंतर काळे तीळ टाकून 1 ग्लास भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे. दक्षिण दिशेला हा जो भात आहे तर तो हा भात ठेवायचा आहे. आणि पाणी जे घेतलं आहे तर त्या पाण्याने काय करायचं आहे, आपल्याला जिथे आपण दही भात ठेवला आहे त्याच्याच बाजूला हा जो ग्लास आहे तर तो ग्लास आपल्याला ठेवायचा आहे. असा जो दही भात आहे तर हा दही भात आपण जर ठेवला तर आपल्या घरातील जे पूर्वज आहेत तर असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी पूर्वज जे आहेत तर पृथ्वीवरती फिरत असतात. त्यामुळे पूर्वजांना दही भात म्हणून हा त्यांचा जो अन्न ग्रहण करण्याचा जो म्हटलं जातं, म्हणजेच की काळे तीळ जे आहे तर ते अत्यंत प्रिय असतात. म्हणून दही भात काळे तीळ हा अत्यंत
प्रिय आहार पूर्वजांसाठी मानला जातो. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, दहीभात ठेवल्यानंतर आपल्या पूर्वजांची प्रार्थना करायची आहे. किंवा मग तुम्हाला पूर्वजांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन स्मरण करू शकता. किंवा मग ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आणि हा जो भात आहे कावळे किंवा पक्षी खाऊन घेतीलच. जरी काही ठिकाणी काय होतं की गॅलरीमध्ये जर तुम्ही दहीभात ठेवला तर तिथे कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी नाही खाल्लं तर दुसऱ्या दिवशी तो जो दहीभात आहे एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवायचा आहे. हा झाला पहिला उपाय. त्यानंतरचा उपाय म्हणजे की आता एक शेणाची गौरी आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला 2 कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. थोडंसं त्यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे आणि दहीभात घ्यायचा आहे थोडासा. त्यावर थोडा दहीभात पण आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि हा जो उपाय आहे घराचा जो आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तर घराच्या बाहेर आपल्याला बसायचं आहे. किंवा मग तुम्ही बाल्कनीत म्हणा किंवा टेरेसवरती पण हा उपाय करू शकता. आता टेरेसवरती दहीभात जो आहे तर संपूर्ण टेरेसवरती तुम्ही प्रत्येक दिशेला पण ठेवू शकता. प्रत्येक पानांवरती किंवा पत्रावळीवरती पण हा दहीभात जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि पूर्वजांना आपल्या खाण्यासाठी ठेवायचा आहे. तर असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होत असतो. आता घरामध्ये पितृदोष असेल किंवा नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. एक पत्रावळी घ्यायचा आहे. मग घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजावरून आपल्याला काय करायचं आहे, दहीभात त्या पत्रावळीवरती ठेवायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे घराच्या दरवाजावरून. आणि घराच्या बाहेर हा जो भात आहे तर तो टाकायचा आहे. घराच्या बाहेर ज्यावेळेस आपण भात हा टाकत असतो त्यावेळेस कुणाचा पाय त्यावरती पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा जो दहीभात आहे तर तो टाकायचा आहे. कोण त्या भाताला ओलांडणार नाही अशा ठिकाणीच हा भात टाकायचा आहे. तर असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय आपण केल्यामुळे आपल्या घराची तर प्रगती होतच असते, त्यातल्या त्यात घरातील नकारात्मकता पण निघून जात असते. घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडणारी असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता असेल तर त्या ज्याप्रमाणे आपण दरवाजावरून भात जो आहे म्हणजेच की दहीभात 7 वेळा उतरवून टाकला तसाच भात आपल्याला काय करायचा आहे, घरातील व्यक्तीवरून ओवाळायचा आहे 7 वेळा आणि घराच्या बाहेर हा भात जो आहे तर तो टाकायचा आहे. त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते, त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतो. पितृदोष दूर होण्यासाठी हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय जर तुम्ही केलात तर घरातील पितृदोष तर दूर होतच असतात. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पितृ अष्टकम किंवा मग तुम्ही पितृ अष्टक किंवा पितृस्तोत्र हे जे मंत्र आहेत तर हे मंत्र जर आपण म्हटले तर आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की दहीभाताचा कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि कधी करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.